एक वचन आणि अनेक वचन बघताना ज्या काही आपण डेफिनेशन बघितलं त्याच्यानुसार आपण काही नावं बघून बघू. आता बघा, तुम्हाला सांगायचं आहे एक वचन आणि अनेक वचन. मी एखादं जर का नाम घेतलं तर त्याचं वचन तुम्हाला सांगता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये संख्या किती आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे वचन ओळखणे हा सोपं काम आहे. आता का लक्षात घ्यायचं आहे, मी जर तुम्हाला सांगितलं झाड, झाड हा शब्द जर आपण विचार केलं तर झाड हा शब्द, या शब्दाचा वचन कोणता? झाड कोणता आहे? एक वचन. का बरं? कारण त्याच्यामध्ये संख्या किती आहे? एक आहे. जर या शब्दाचं जर का आपण अनेक वचन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? संख्या वाढवावी लागेल. म्हणजे जी संख्या वाढवली तर काय होईल? याला झाडे. मग झाडे हा शब्द काय असेल? अनेक वचन. म्हणजे याच्यामध्ये संख्या एकापेक्षा अधिक आहेत आणि याच्यामध्ये संख्या एक आहे. मग झाड या शब्दामध्ये संख्या एक आहे म्हणून झाड या शब्दाचा वचन एक वचन असेल तर याचा अनेक वचन काय असेल? झाडे. आलं लक्षात? अशा प्रकारे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. कुठलाही शब्द दिलेला असेल तर संख्या किती आहे हे आपल्याला ओळखता येणे गरजेचं